अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा तया ज्ञानेश्वरासी मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोणमाथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की श्रीराम. हरिपाठाच्या चिंतनाला यावेळेला चातुर्मासात आपण प्रारंभ केलेला होता. तो सलगपणानं व्हावा असा प्रयत्न होता, परंतु मधल्या काही कारणांमुळे सलग आपल्याला निरूपण शक्य झालं नाही. ज्ञानदेवांचा हरिपाठ हा एक प्रकारानं भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व सांगणारा अभंगांचा भाग आहे. सामान्य माणसालाही सहजपणानं भगवंताचं नाम घेता यावं आणि त्या नामामधून त्याला भगवंताची प्राप्ती व्हावी, तो भगवंत स्वरूप व्हावा, हा विचार ज्ञानदेवांचा ह्या हरिपाठ चिंतनामध्ये आहे. म्हणून या पहिल्या 15 अभंगांमध्ये नामाचं महत्त्व मांडत असताना ज्ञानदेवांनी पहिल्यांदा क्षणभरासाठी का होईना भगवंताचं स्मरण आपल्या जीवनामध्ये असावं ही भूमिका मांडली. आणि ती मांडत असतानाच संसार जो आहे तो आम्हाला संसार बाजूला करायचा आहे असं नाही, संसार करताना संसारातली प्रपंचातली कर्म करतानाच भगवंताचं स्मरण आम्हाला करायचं आहे, हा विचार त्यांनी दिला. दुसऱ्या अभंगामध्ये त्यांनी चारही वेदांनी जर काही शेवटी सांगितलेलं असेल तर ते केवळ एक भगवंताच्या नामाचंच महत्त्व मांडलेलं आहे. म्हणून जो कोणी या नामामध्ये राहतो तो एक प्रकारानं ह्या प्रपंचामधनं ह्या सगळ्या दुःखांमधनं अगदी सहजपणानं सुटून जातो. त्यालाच अनुलक्षून पुढे सगुण निर्गुणाचा विचार ज्ञानदेवांनी केला. सगुणाच्या अंगानंही आपलं स्मरण असावं किंवा निर्गुण निराकाराच्याही अनुषंगानं असावं. या दोघांचंही सार जर असेल तर ते केवळ एका हरिपाठाशी निगडीत आहे. ह्या सगळ्या भगवंत नामामध्ये आम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल तर ते म्हणजे आमचा भाव. कोणतंही कर्म ज्या वेळेला भावानं म्हणजे प्रेमानं युक्त होत आपण करतो त्यावेळेला ते कर्म अत्यंत सहजतेनंही होतं आणि ते आनंददायीही होतं. म्हणून भावानं ज्या वेळेला भगवंताचं नाम आम्ही घेऊ त्यावेळेला आपोआप तो भगवंतही आम्हाला प्रसन्न होईल, ही भावना ज्ञानदेवांची आहे. भगवंताकडे जाण्यासाठी योगाचा मार्ग आहे, यज्ञाधिकांची कर्म आहेत, दानधर्माधिकांचे पुण्यकर्म आहेत, परंतु ह्या सगळ्यांच्याही पेक्षा केवळ एक नाम हेच माणसाला भगवंतापर्यंत सहजतेनं नेतं, ही भूमिका ज्ञानदेव सातत्यानं आपल्या समोर ठेवत आहे. मग हा भगवंताकडे जाण्याचा जो मार्ग आहे, ते जे नाम आहे, ते नाम मला जे घ्यायचं आहे ते कोणामुळे मिळतं तर साधूंच्या संगतीमुळे मिळतं. जेवढा सत्संग आपण करत जातो त्या सत्संगामुळे आपल्याला भगवंताविषयी एक सात्विक वृत्ती, एक सत्वशीलता आपल्यामध्ये तयार होते आणि त्यातूनच आम्ही खऱ्या अर्थानं त्या नामाकडे वळतो. आणि ह्या नामाचं पहिलं महत्त्वाचं कार्य जर आपल्या प्रत्येकाच्या वृत्तीवरती असेल तर ते म्हणजे जरी पर्वताप्रमाणे असंख्य पातकं जीवनात यापूर्वी आमच्याकडनं घडलेली असतील, जन्मजन्मांतरीच्या सगळ्या पातकांचा जरी आम्ही विचार केला तरी ही सगळी पातकं एक प्रकारानं नामाच्या अनुषंगानं पूर्णपणानं निघून जातात, आम्ही पापमुक्त होतो. आणि म्हणून संतांच्या संगतीनं मनाचा मार्ग आम्हाला निश्चित करायचा आहे.
ज्यावेळेला हा संतांच्या संगतीनं आमचा मार्ग निश्चित होतो, तेव्हाच आत्ताचं माझं असलेलं जीवपण हे शिवस्वरूपामध्ये येतं. म्हणून नामामृत गोडी वैष्णवा लाधली. एक प्रकारानं जो जो भगवंताचं नाम घेतो त्याच्यामध्ये तो एक आनंदाचा अनुभव येत राहतो. आणि म्हणून जर आम्ही भगवंताचं नाम घेणार नसू, भगवंताचं स्मरण आमच्या नित्याच्या व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये नसेल, तर एक प्रकारचं करंटेपण आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्रिवेणी संगमातली नाना तीर्थ असू द्यात, अन्य कुठल्याही यात्रा असू द्यात, जर आमचं चित्त खऱ्या अर्थानं भगवंत नामाशी निगडित झालेलं नसेल, तर आमचं ते सगळ्या तीर्थयात्रा आणि त्या तीर्थयात्रांना अनुलक्षून असलेली सगळी कर्म ही एक प्रकारानं निरर्थक आहेत. म्हणून तो वाल्मिकी काय, उद्धव काय, प्रल्हाद काय यांनी ज्या सहजतेनं नामाकडे आपली वृत्ती वळवली आणि जीवनाचं कल्याण करून घेतलं, त्याच नामामध्ये आपण राहायला हवं. त्या नामामुळे अनेक विध स्वरूपाची असलेल्या संकटांचं निरसन होतं. त्या संकटांकडे किंवा त्या परिस्थितीकडे बघण्याची असलेली आपली दृष्टी बदलते. हा भाव त्यांनी आपल्या समोर ठेवला. आणि ह्या नामामधून आम्हाला जर काही साधायचं असेल तर समाधी हरीची समसुखे वीण. आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या मनामध्ये, आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या वृत्तीमध्ये समाधान आणायचं आहे. आणि जिथे समाधान येतं तिथेच समसुखाचा अनुभव येतो. सुख हे खऱ्या अर्थानं समत्वानंच अनुभवाला यायला हवं. आज मला सुख मिळालं आणि उद्याला दुःखाचा भाग माझ्यासमोर आला तर मी खऱ्या अर्थानं सुखाचा अनुभव घेत नाही. म्हणून खरं अखंड टिकणार, अखंड अनुभवाला येणारं सुख हे केवळ एका भगवंताशीच निगडित आहे. म्हणून त्या भगवंताचं स्मरण आमच्यामध्ये नित्य असायला हवं. आणि जो कोणी अशा रीतीनं नियमितपणानं भगवंताचा भाव मनामध्ये आणतो, त्या हरिपाठाशी तो स्थिर होतो, तोच एक प्रकारानं कळी काळावरती सुद्धा मात करू शकतो. म्हणजे मृत्यूचीही भीती त्याच्यामध्ये राहत नाही. म्हणून एकच भगवंताचं नाम जन्माला आल्यानंतर आणि आपल्याला कळायला लागल्यानंतर आपण ते नाम घ्यावं आणि त्या नामानं खऱ्या अर्थानं जन्ममरणामधनं पूर्णपणानं मुक्त व्हावं. ही भूमिका 15 अभंगांमध्ये ज्ञानदेवांनी मांडलेली आहे. 16व्या अभंगीपर्यंतच आपण मागचं चिंतन आपलं झालेलं होतं. 16व्या अभंगापासून आज आपण राहिलेल्या पुढल्या अभंगांचा विचार करणार आहोत. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वासेसी सुलभ रामकृष्ण. भगवंत दर्शनाचा विचार करत असताना आमच्या समोर जर काही येत असेल तर ते म्हणजे एक प्रकारानं भगवंताचं दर्शन. आणि त्या दर्शनासाठी साधनं कोणती आहेत म्हटलं तर एक योगयागादिकांच्या अनुषंगानं कठीण असंही साधन आमच्यासमोर आहे आणि सहजपणानं घेता येईल असं सोपं नामस्मरणाचं साधनही आमच्यासमोर आहे. मग कठीण साधनापेक्षा सोप्या साधनाकडे आपण जास्त लक्ष द्यावं, हा भाव यांच्या ठिकाणी आहे. म्हणजेच हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. जो कोणी माणूस, जो कोणी साधक, मग तो स्त्री असेल पुरुष असेल, भगवंताचं नाम खरोखर अत्यंत श्रद्धेनं आणि भावानं घेतो, तो एक प्रकारानं दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. आपण अनेक जण प्रापंचिक अवस्थेमधून भगवंताकडे जे वळतो ते वळत असताना आमची भूमिका काय असते तर माझ्या प्रपंचातल्या अडचणींचं निराकरण व्हावं यासाठी मी भगवंताकडे वळतो. पण हरिबुद्धी म्हणजे केवळ भगवंताचं स्मरण हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, हा माझ्या बुद्धीचा निश्चयात्मक भाग ज्यानं धारण केलेला आहे आणि त्या नामामध्ये तो राहतोय. मग प्रपंचाची परिस्थिती काही असू दे, मी नामाला सोडत नाही. 18 विश्व दारिद्र्य असतानाही, अनंत अडचणी आपल्या समोर आलेल्या असतानाही तुकारामाचं नाम कधी सुटलं नाही. म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ,
वाचेसी सुलभ रामकृष्ण. अत्यंत सहज आणि सुलभ जर काही असेल तर भगवंताचं रामकृष्णाचं नाम आमच्या समोर आहे. म्हणून नाम घेताना मी ज्यातली सुलभता जेवढी मला सहजता येईल तेवढं ते अधिक प्रेमानं घेतलं जाईल. जर एखादं अवघड नाम मला भगवंताचं घ्यायचं झालं, संस्कृतच्या अनुषंगानं एखाद्या नामाचा विचार मी करायला लागलो तर त्या उच्चारणामध्ये कदाचित मला अवघड जाण्याची शक्यता आहे. आणि जिथे एखादा अवघडपण येतं तिथे माणूस त्याच्यापासनं काहीसा कंटाळतो किंवा त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं बघत नाही. म्हणून इथे नामस्मरण करणारा, नामालाच प्राधान्य देणारा जो न कोणी व्यक्ती आहे ती अत्यंत दुर्लभ आहे. आणि तरीही ती एक प्रकारानं सुलभ अशा रामकृष्णाचा विचार हा आम्हाला करायचा आहे. वाणीला श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, अन्य काही मंत्र असतील. हे सगळे मंत्र अगदी सहजपणानं आपल्याला बोलता येतात. म्हणून ती सुलभता भगवंत नामामध्ये आपल्या वाणीला आपण द्यावी. रामकृष्ण नामी उन्मनी साधिले, तयासी लाधली सकळ सिद्धी. अशा रीतीनं भगवंताचं नाम जो घेत जातो त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. उत अधिक मन उन्मन म्हणजे माझी ऊर्ध्व गती होणं. उत म्हणजे ऊर्ध्व गतीला जाणं. मी उन्नत होणं, मी विकसित होणं हा भाव उन्मन या शब्दामध्ये आहे. भगवंताचं नाम घेताना मी माझ्यामध्ये स्वतःला अशा रीतीनं उन्नत करत जावं की त्या भगवंत स्वरूपाची एक प्रकारची प्रतिमा म्हणा, एक भाव म्हणा, हा माझ्यामध्ये आपोआप तयार होतो. आणि हा भाव ज्या वेळेला तयार होतो त्यावेळेला मी त्याच नामाच्या चिंतनामध्ये, त्याच नामाच्या अनुसंधानामध्ये निरंतर राहण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना ती एक सहजता आपल्या वृत्तीला निर्माण होते. प्रपंचाची कामं संतांनी पण केली, पण ती करत असतानाही नामाचा अभ्यास जो आहे, नामाचं चिंतन जे आहे ते सतत करत राहिले. आणि ज्याच्या ठिकाणी अशा रीतीनं उन्मनी अवस्थेत होणारं नाम, उन्नत होणारं, विकसित होणारं नाम ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्याच्याजवळ आपोआप सिद्धी पण येतात. कारण जिथे भगवंत आहे तिथे भगवंताच्या पाठोपाठ त्याच्या सिद्धीसुद्धा या ठिकाणी येतात. म्हणून साधनपूर्व आपलं मन हे दृश्यामध्ये अडकतं, प्रपंचातल्या गोष्टींना ते प्राधान्य देतं. पण जसजसं मी नाम घेत जातो तसतसं त्या दृश्यामधला नाशिवंतपणा हा माझ्या लक्षामध्ये येतो. हे दृश्य मला फार काळ सुख देणारं नाही ही भावना तिथे येते आणि मी अधिक अंतर्मुख होतो. त्या अंतर्मुखतेमध्येच आपल्या आनंदाची जाणीव आपल्याला होते. म्हणून त्या अनुषंगानं उन्मन होणं म्हणजेच माझ्या मनाला मी अशा रीतीनं विकसित करावं की दृश्यातून त्याला अंतर्मुख करावं आणि अंतर्मुखतेमधून त्याला उन्नत करावं, भगवंतापर्यंत न्यावं. म्हणून ज्ञानदेवांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तुर्येचे माझ घर परब्रह्म जे. उन्मनी अवस्था ही तुर्येचाच भाग आहे. म्हणून त्या तुर्या अवस्थेमध्ये आम्ही ज्या वेळेला पोचतो, उन्मनी अवस्थेमध्ये आम्ही जातो, तेव्हा एक प्रकारानं जवळजवळ परब्रह्म स्वरूप असणारी जी अवस्था आहे ती अवस्था आम्ही त्या ठिकाणी अनुभवतो. सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. एकच हरिपाठ तुम्हाला सिद्धी देतो, बुद्धी देतो आणि धर्मही देतो. सिद्धींच्या अनुषंगानं जरी त्या सिद्धी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्राप्त झाल्या तरीही नामाची उन्मनी अवस्था अशी असते की त्या सिद्धींमध्ये मी अडकत नाही. आणि त्या सिद्धींचा उपयोग करायचा झाला तर तो लोककल्याणासाठीच होतो, माझा मोठेपणा निर्माण करण्यासाठी होत नाही. म्हणून सिद्धीही येतात. ती सिद्धी येत असतानाच तिच्यामध्ये बुद्धी पण आहे.
बुद्धी नामाशी निगडीत राहते आणि सिद्धींच्या अधीन ती होत नाही. हा बुद्धीचा एक भाव तिथे येतो. आणि धर्म म्हणजे माझं नित्याचं कर्माचरण. जो कोणी भगवंताशी निगडीत आहे, भगवंत नामाशी निगडीत आहे, त्याचं असं वर्तन काही नाही आहे की प्रपंच मी सोडून दिलेला आहे किंवा धर्मबाह्य मी वर्तन करतो आहे. तो धर्मशील वर्तन ज्याला म्हणता येईल, त्याची असणारी नित्य नैमित्तिक कर्म जी काही आहेत ती सुद्धा त्याची त्या ठिकाणी चालू असतात. आणि जे अशा रीतीनं हरिपाठी आले, म्हणजेच भगवंताच्या चिंतनामध्ये आले. हरिपाठाचा अभंग प्रस्तावनेतही आपण बघितलेला होता की एक तर माझ्या पाठीशी हरी आहे या जाणीवेनं आपण नित्य वावरावं, किंवा भगवंत माझ्या पुढे आहे, मी त्याच्या पाठीशी आहे या भावनेनं, तो मला नेतो आहे, तो मला सांभाळतो आहे या भावनेनं राहणं म्हणजे हरिपाठी आहे. आणि म्हणून प्रपंची निवाले साधू संगे. आम्हाला प्रपंचामध्ये जे राहायचं आहे, प्रपंचामधला जो व्यवहार आमचा आहे तो कसा आहे, तर साधू संगे निवाले. प्रपंच आमचा शांत होतो. प्रपंचामधल्या कोणत्याच अपेक्षा आमच्या जीवनामध्ये लौकिकाच्या अर्थानं राहत नाहीत. आम्हाला जे प्राप्त झालं ते आनंदानं आम्ही स्वीकारतो. जे प्राप्त झालेलं नाही त्याचा विषयीचा उदासीनतेचा भावही नाही, किंवा ते मला मिळावं अशा रीतीचा अट्टहासही नाही. म्हणून प्रपंची निवाले साधू संगे. साधूंचा संग, सत्संगती, मग ती व्यक्तीची असेल, ग्रंथांची असेल, आपल्याला मिळालेल्या नामाची असेल, त्या संगतीमधनं खऱ्या अर्थानं आपण अंतर्मुख होतो आणि आपली विचारांची बैठकही त्या ठिकाणी बदलते. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. ज्या वेळेला मी प्रपंचातही निवांत होतो, नामालाच मी खऱ्या अट्टहासानं सांभाळतो, त्यावेळेला एक प्रकारानं माझी धारणा जी आहे ही धारणा अशी तयार होते की दश दिशा आत्मारामाशी निगडीत होतात. माझा आत्तापर्यंतचा प्रपंच कसा आहे की ज्याला आम्ही भवरोग म्हणतो किंवा भवसागर म्हणतो, तो एक प्रकारानं स्थूल शरीर जे माझं आत्ताचं बाह्यांग आहे ते व्याधींच्या अनुषंगानं निगडीत आहे. त्याच स्थूल शरीरातलं सूक्ष्म शरीर जे आहे ते कुठल्या ना कुठल्या तरी वासनांशी, संकल्पांशी, कामनांशी निगडीत आहे. आणि कारण शरीर जे आहे ते मी स्वतःला कोण आहे, मला काय प्राप्त करायचं आहे या मनुष्य जन्मामध्ये, हे मी जाणलेलंच नाही आहे, या अज्ञानामध्ये मी आहे. म्हणून या तीनही देहांना खऱ्या अर्थानं ज्या वेळेला नामाचा स्पर्श होतो त्यावेळेला दश दिशा आत्माराम होतात. आम्हाला सगळ्याच ठिकाणी त्या भगवंताची सहजता अनुभवाला येते. रामकृष्ण ठसा म्हणजे आपण घेत असलेल्या नामाचा ठसा. जसं एखादा अधिकारी त्याची सही केल्यानंतर तिथे बाजूला शिक्का लावतो, त्या पद्धतीनं आमच्या दृष्टीला, आमच्या विचाराला, आमच्या बुद्धीला जर ठसा कुठला असेल तर तो रामकृष्णाचा ठसा आहे. मी जे बोलतो आहे, मी जे कर्म करतो आहे, हा सगळा व्यवहार त्या रामाशी निगडीत होतो, त्या नामस्मरणाशी तो निगडीत होतो. याला गोपींच्या भाषेमध्ये पराभक्तीची परमसीमा ज्याला म्हणतात तो भाव आहे. गोपींनी कृष्णच विचारामध्ये घेतला. कृष्णाला सोडून त्या कधीच राहिल्या नाही आणि इतक्या त्या कृष्णमय झालेल्या होत्या की दही घ्या, दूध घ्या हे म्हणायच्या ऐवजी कृष्ण घ्या, मुकुंद घ्या असंच त्या बाजारामध्ये डोक्यावरती मडकी घेऊन म्हणायच्या. ही जी अवस्था आहे ही दशदिशा आत्माराम. आम्हाला तो भगवंत चराचर वस्तूमध्ये अनुभवाला येतो, प्राणीमात्रामध्ये येतो, किडामुंगीमध्येही ते परमात्म तत्व आम्हाला अनुभवाला येतं. आणि जिथे मला ही भावना येते की हेही परमात्म तत्व आहे, तेही परमात्म तत्व आहे, त्यावेळेला तुमच्याविषयीचा एक आदराचा भाव सहजपणानं येतो. मग तिथे
वेगळेपणाची भावना राहत नाही, तुमच्याविषयीचा विपरीत विचारही माझ्यासमोर राहत नाही. मी एका परमात्म तत्वाचाच विचार करतो. म्हणून प्रपंचामधनं जोपर्यंत आम्ही निवांत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं दशदिशांमधला आत्माराम हा आम्हाला अनुभवता येत नाही. म्हणून आपल्याकडे जे आश्रम व्यवस्थेमध्ये वानप्रस्थ म्हटलं ना, तो वानप्रस्थ यासाठी आहे की प्रपंचाची असलेली माझी आसक्ती मला आता कमी करायची आहे आणि मी माझ्यामधल्याच आनंदाला, माझ्यामधल्याच आत्मारामाला आता मला अनुभवायचं आहे, ही भावना घेत मी त्या चिंतनाला वेळ देणं आहे. आणि म्हणून अशा रीतीनं ज्या वेळेला भगवंत नामाशी आम्ही निगडीत होतो, त्याला सर्वार्थानं जीवनामध्ये उतरवतो, अनुभवतो, त्यावेळेला 17व्या अभंगामध्ये ज्ञानदेव म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठी कीर्ती मुखे जरी गाय. भगवंताचं नाम, हरिपाठ म्हणजे काय तर भगवंताचं स्तवन, भगवंताचं नाम, भगवंत नामाचं, भगवंत लीला संकीर्तनाचा भाव ज्याच्या मुखामध्ये येतो, त्या नामाचं महात्म्य जो सातत्यानं चिंतनामध्ये घेतो, इतरांनाही नाम घ्यायला जो प्रवृत्त करतो, त्याच्या अनुषंगानं पवित्रची होय देह त्याचा. देह त्याचा आपोआप पवित्र होतो. म्हणून स्थूल देह जो कसा आहे तर तो आमच्या मलमूत्राच्या घाणीनं भरलेला आहे. सूक्ष्म देह विकारांनी अपवित्र झालेला आहे आणि कारण देह मघाशी म्हटलं तसं अज्ञानानं, मीपणाच्या जाणीवेनं भरलेला आहे. म्हणून हे तीनही देह खऱ्या अर्थानं शुचिर्भूत होत असतील तर ते केवळ एका नामाच्या अनुषंगानं आहे. नाम आम्हाला सर्वार्थानं पवित्र करतं. म्हणून तुलसीदासांनी सुद्धा त्या रामचरितमानसमध्ये एक दोहा दिलेला आहे. रामनामाचं महत्त्व मांडत असताना त्या दोह्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की रामनाम किंबहुना भगवंताचं कोणतंही नाम हे म्हणजे उंबरठ्यावरचा दिवा आहे. उंबरठ्यावरती ठेवलेला दिवा हा आतही प्रकाश टाकतो आहे आणि बाहेरही प्रकाश टाकतो आहे. तसं आम्ही वाणीनं, वैखरीनं भगवंताचं नाम घ्यायला लागल्यानंतर आमच्या अंतरंगातही विकारांवरती त्याचा प्रकाश पडतो आणि आम्ही विकारशून्य होत जातो आणि बाहेरही आमचा आचार विचार जो आहे हा सदाचाराशी निगडीत होतो. म्हणून एक प्रकारची अत्यंतिक पवित्रता ही भगवंत नामानं आमच्यामध्ये येते. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाचं जर सामर्थ्य असेल तर त्या तपाच्या सामर्थ्याचे अनेक भाग आमच्या समोर आहे. ज्या ज्या स्वरूपाचं तप आपण करावं त्याला अनुलक्षून त्याच्या सामर्थ्याचा विचार आहे. अत्यंत कठीण अशा रीतीची तपही आपल्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये शरीराला कष्ट आम्हाला द्यावे लागतात. परंतु काही तप ही एका मर्यादित स्वरूपाचंच फळ आम्हाला देतील. जसं एखाद्या परीक्षेचा अभ्यास त्या परीक्षेपुरताच मर्यादित असतो, तसं आम्ही जर आमच्या जीवनाला नामस्मरणाच्याच अनुषंगानं तपाचा भाव दिला, माझं नामस्मरण हेच माझं तप असेल अशी भूमिका जर मी घेतली तर तपिन्नला अमूप, आत्यंतिक अशा रीतीचा भाव नामाच्या सामर्थ्यानं आपल्यामध्ये येतो. आणि तो कसा येतो? चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. अत्यंत भगवंताच्या ठिकाणी त्या वैकुंठामध्ये आपण अखंड काळ राहतो, दीर्घकाळ ज्याला म्हणता येईल, तो भाव आमच्यामध्ये त्या नामस्मरणाच्या अनुषंगानं येतो. मातृपितृभाता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होवोनी ठेले. जे जे कोणी आपले पारिवारिक जन आहे ते कसे आहेत? आई असेल, वडील असतील, अन्य भावंड असतील, बहिणी असतील, आपल्या गोत्रातले बाकीचे सगळे असतील,
जो कोणी कुटुंबामध्ये केवळ भगवंताचं नाम घेतो आहे, त्या नामाला त्यानं आपलं जीवन पूर्णपणानं वाहून दिलेलं आहे, त्याच्या एका नामाच्या सामर्थ्यानं, त्या नामाच्या तपश्चर्येनं त्याच्या कुटुंबातले सगळेच जण त्या ठिकाणी उद्धरून जातात. म्हणून पूर्वजांचा उद्धार होणं, गोत्रजांचा उद्धार होणं हा भाव नामाच्या सामर्थ्याशी निगडीत आहे. म्हणून आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की एका व्यक्ती ज्या वेळेला, एखादा पुरुष काही साधना करतो आहे आणि काही सामर्थ्य भगवत भक्तीचं त्याच्यामध्ये येतं आहे, त्यावेळेला त्याच्याच कुळाचा फक्त उद्धार होतो. पण एखादी स्त्री ज्या वेळेला, मग ती मीराबाई असेल, जनाबाई असेल, अन्य आपल्याकडल्या संत स्त्रियांकडे आपण बघितलं तर, तिची जर नामसाधना असेल, तिनं काही एक विशिष्ट अशा रीतीच्या भगवत भक्तीचा भाव जीवनभर सांभाळलेला असेल, तर ती सासरच्याही लोकांचा उद्धार करते आणि माहेरच्याही लोकांचा उद्धार करते. म्हणून एक प्रकारानं सगोत्र अपार, सगळेच त्या ठिकाणी भगवंतापर्यंत जाऊन पोचतात, चतुर्भुज होतात. ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती. असं हे जे ज्ञान आहे ते भगवंताला प्राप्त करून घेणार, ते ज्ञान कसं आहे? गूढ आणि गम्य. ते अत्यंत गूढ आहे, ते सहजपणानं आकलन होणार नाही. परंतु ज्ञानदेव आपला अनुभव देतात की हे असं असलेलं गूढ ज्ञान, अनाकलनीय ज्ञान, अगम्य ज्ञान, हे जर मला कोणामुळे लाभलं असेल तर निवृत्तीने दिधले माझे हाती. काळाच्याही पलीकडे जाणारी धारणा ही खऱ्या अर्थानं नामाशी निगडीत आहे. ज्याला नामाचं ज्ञान होतं, तो नामामध्ये स्वतःला झोकून देतो, तो एक प्रकारानं काळाच्याही पलीकडे जातो. आणि म्हणून भगवंत सहजपणानं प्राप्त होणारा नाही, पण जो तिथे अनन्य शरण होतो आहे, भावभक्तीनं तो साधन करतो आहे, त्याला मात्र तो भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. गोंदवलेकर महाराजांना एकाने असं विचारलेलं आहे की तुम्ही राम बघितला का? महाराज म्हणाले, हो मी बघितला. मग मला दाखवाल का? महाराज म्हणाले, मी दाखवीन. पण तुम्ही ज्या डोळ्यांनी आत्ता हे सगळं बघता आहात, त्या डोळ्यांनी तुम्हाला राम दिसणार नाही. तो ही दृष्टी जी आहे, ती दृष्टी तुम्हाला तयार करावी लागेल, तेव्हा तो राम तुम्हाला दिसेल. मग ही दृष्टी तयार करणं म्हणजेच आम्ही आमच्या जीवनाकडे त्या अंगानं बघणं आहे. आणि हे बघणं कोणामुळे शक्य होतं? ही अंतरदृष्टी भगवंताला बघणारी आम्हाला कोण देतं? आपले सद्गुरू देतात. सद्गुरू जो आम्हाला बोध करतात, सद्गुरू आमच्यावरती जी कृपादृष्टी ठेवतात, त्यानं आमच्याकडनं साधन होत राहतं आणि त्या साधनातून ती दृष्टी आमच्यामध्ये स्थिर होत जाते, विकास पावते. म्हणून निवृत्तीने दिधले माझे हाती. सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात. म्हणून नाथ भागवतातही नाथांनी असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी, सद्गुरू कृपा नवता, नवती देवाची कथा वार्ता, देवासी देवपणी स्थापिता, सत्य सर्वथा सद्गुरू. केवळ देवाचं देवपण जे आहे ते सद्गुरूंच्यामुळे आहे. म्हणून तो आपल्याला दोहा परिचयाचा आहे की भगवंतही माझ्या समोर आहे आणि सद्गुरूही माझ्या समोर आहेत. अशा वेळेला मी पहिल्यांदा नमस्कार कोणाला करेन? माझा पहिला नमस्कार जर कुठे असेल तर तो सद्गुरूंना आहे. कारण सद्गुरूंच्यामुळे देव आलेला आहे. म्हणून ते सद्गुरू देवापेक्षाही मोठे होतात. आणि उद्धवालाही भगवंताने उपदेश करत असताना हेच सांगितलं की उद्धवा, एक वेळ तू मला विसरलास तरी चालेल, पण सद्गुरूंना विसरू नकोस. कारण सद्गुरूंच्यामुळेच तुला भगवत दर्शनाचा अनुभव येतो. म्हणून अशा रीतीचं परमात्म तत्वाचं ज्ञान, आपल्यामध्येच आनंद अनुभवणारं ज्ञान, हे आपल्याला
गुरुकृपेनं प्राप्त होतं. 18वा अभंग. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही. मग हा जो भगवंत आहे, या भगवंताचं चिंतन म्हणा, त्याचं स्मरण म्हणा, हे आमच्याकडे कसं आहे? हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. भगवंताच्या अनंत लीला आहेत. त्या अनंत लीला हरिवंशामधनं आलेल्या आहेत, भागवतामधून आलेल्या आहेत, अन्य पुराणांमधूनही त्या आलेल्या आहेत. म्हणून या हरिवंशासारखी जी जी पुराणं आहेत, त्या सगळ्या पुराणांचं चिंतन, तो भाव समजून घेणारा आमच्यामध्ये आम्ही आणावा. हरिनाम संकीर्तन, भगवंताच्या चरित्राचं श्रवण असेल, त्याचं संकीर्तन असेल किंवा त्याच्या नामाचं उच्चारण असेल. हरिवीण सौजन्य नेणे काही. त्या हरीशिवाय दिवसभरामध्ये माझ्यासमोर अन्य कोणताच विचार नाही. देहाच्या अंगानं देहाचे धर्म जे आहेत ते त्या त्या वेळेला होत राहतील. प्रपंचाच्या अंगानं असणारी माझी कर्तव्य जी आहेत, ती कर्तव्यही मी त्या त्या वेळेला करत राहीन. पण बाकीचा सगळा विचार, बाकीचा सगळा वेळ हा केवळ एका हरिस्मरणाशी, हरिचिंतनाशीच माझ्यामध्ये असायला हवा. म्हणून आजपर्यंत मला काय मी मागच्या जन्मांमध्ये मिळवलं, कमवलं किंवा वाया घालवलं, हा विचार एक वेळ मी आता केला नाही तरी चालेल. पण आज जर मला भगवंताने मनुष्यजन्म दिलेला असेल, तर त्या मनुष्यजन्माचं खरं सार्थक मला कुठे करायचं असेल, तर ते भगवंताला प्राप्त करून घेण्यामध्ये आहे. तेच माझ्या जीवनाचं खरं अंतिम ध्येय म्हणा, साध्य म्हणा, किंवा माझ्या जीवनाचं सर्वोच्च मूल्य म्हणा, मला ते प्राप्त करायचं आहे. म्हणून हरिवीण सौजन्य नेणे काय. त्याच्या स्मरणाच्या शिवाय मी अजिबात कोणताच विचार त्या ठिकाणी करणार नाही. तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन. म्हणून ह्या सगळ्यांमधून नामसंकीर्तनानं असेल, भगवंताच्या लीला चरित्राचा आस्वाद असेल, ह्या सगळ्यांमधून मला काय प्राप्त होतं? वैकुंठ जोडले. मी नामस्मरणाच्या अनुषंगानं भगवंताला प्राप्त करतो आणि तो भगवंत वैकुंठामध्ये राहतो. म्हणून एक प्रकारानं मी त्याच्या जवळ जातो, हा भाव ज्ञानदेव आमच्या समोर ठेवतात. आणि वैकुंठाचा दुसरा एक भाव असा की याच ठिकाणी मी भगवंताच्या आनंदाचं साम्राज्य निर्माण करणं म्हणजे इथेच मी वैकुंठ निर्माण करणं आहे. म्हणून मी माझ्या याच देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा. मी खऱ्या अर्थानं नामामध्ये रंगून गेल्यानंतर त्या नराला, त्या साधकाला जर काही लाभत असेल तर वैकुंठाचा आनंद लाभतो, भगवंताच्या सहवासाचा भाव त्या ठिकाणी राहतो. आणि म्हणून मला हे जर प्राप्त करायचं असेल तर माझ्या मनालाही मला वळवावं लागतं, मनालाही ती सवय मला द्यावी लागते. म्हणून मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो मनाच्या अनुषंगानं वावरतो, मग मन काय करतंय? मन चंचल आहे. मन एका वेळेला अनेक ठिकाणी फिरत आहे. मला आत्ताला हा पदार्थ हवा आहे, मी त्या पदार्थाकडे वळतो. थोड्या वेळाने म्हणतो मला ती वस्तू हवी आहे, मी त्या वस्तूकडे वळतो. लहान मुलांचं जसं आहे, एक 15-20 मिनटं एका खेळण्याशी खेळतील, ते बाजूला करतील, पुन्हा दुसऱ्या खेळण्याकडे वळतील. तसं आमचं मन प्रपंचामध्ये क्षणाक्षणाला बदलत असतं, क्षणाक्षणाला वेगवेगळ्या विचारांच्या मध्ये ते गुरफटत असतं. परंतु तिथे खऱ्या अर्थानं आम्ही सुखाचा अनुभव घेत नाही. शाश्वत सुखाचा अनुभव जर कुठे असेल तर तो मनाला माझ्या पद्धतीनं मी वळवणं याच्यामध्ये आहे. आणि मनाच्या मागे मी जाण्यापेक्षा मनाला माझ्या मागे आणण्यासाठीच हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मी मनाचं ऐकण्यापेक्षा मनानं माझं ऐकावं आणि त्यासाठीच हरिपाठी स्थिर होणं आहे. मनोमार्ग म्हणजेच मनाचा मार्ग. मनाचा मार्ग अनादिकालापासून आपण बघतो आहोत, तो म्हणजे विषयांच्याकडे वळणं. की जे विषय मला शाश्वत सुख
अखंड सुख अखंड आनंद देत नाहीत. म्हणून त्या मनाला न विचारामध्ये घेता मी केवळ एका भगवंताचाच विचार करावा. ज्यांनी ज्यांनी भगवंताला आपलासा केला त्यांची प्रापंचिक परिस्थिती कशीही असली तरी ते अखंड आनंदामध्येच राहिले. ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, अन्य संतांचा विचार आपल्या समोर आहे. म्हणून हरिपाठे स्थिर आवला तोची धन्य. म्हणून भगवंताच्या ठिकाणी मला स्थिर व्हायचं आहे. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळू. ज्ञानदेवांचा अनुभव ज्ञानदेव या ठिकाणी देत आहेत. काय आहे ज्ञानदेवांचा अनुभव? गोडी, जोडी आणि आवडी 3 शब्द या चरणामध्ये आपल्या समोर आहेत. ज्ञानदेवांना मुळात गोडी कुठली आहे? भगवंताची गोडी आहे, त्याच्या नामाची गोडी आहे. त्याच्यामधूनच हरिनाम त्यांनी जोडून घेतलं, त्याच्याशी ते स्वतःला त्यांनी बांधून घेतलं आणि त्यातूनच रामकृष्णाची आवड ही सर्व काळ. आत्तालाच मी जपाला बसलो म्हणजे मला भगवंत आवडला असं नाही. आत्ताला जरी मी काही माझ्या साधनेचा भाग म्हणून मी नामस्मरण केलेलं असलं तरी त्या साधनेतून बाहेर आल्यानंतरही भगवंताविषयीचा एक सात्विक भाव हा माझ्यामध्ये अखंड राहणं म्हणजेच आवडी सर्व काळ. म्हणून पहिल्यांदा मला प्रारंभ करायचा आहे. प्रारंभ केल्याशिवाय गोडी येत नाही, गोडी आल्याशिवाय जोडीचा भाव आमच्यामध्ये येत नाही आणि गोडी आणि जोडी जेव्हा येते तेव्हा आपोआप आवड येते. लग्न करून मुलगी सासरी पहिल्यांदा ज्या वेळेला येते त्यावेळेला तिला स्वयंपाकाचं पूर्ण ज्ञान असतंच असं नाही, पण तिनं जर त्याच्यामध्ये स्वयंपाकाची एक भाव ठेवला की मला हे आता करायचं आहे, मला वेगवेगळे पदार्थ करून घालायचे आहेत, की त्या गोडीमुळे ती वेगवेगळ्या पदार्थांचा विचार करते, तो प्रयत्न करते आणि त्याच्यामधून अधिक चांगली आवड पदार्थांच्या अनुषंगानं असेल, वातावरणाच्या अनुषंगानं असेल, तिच्यामध्ये तयार होते. म्हणून तुकारामांचे ही शब्द आहे, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. जे चांगलं आहे त्याचा भाव माझ्या मनामध्ये मी आणणं हा भाव आहे. आणि रामकृष्णी आवडी सर्व काळ. आपल्या 3 अवस्था आहेत की ज्या आपण नित्य अनुभवतो आहोत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आपल्याला रामकृष्णी आवडी सर्व काळ म्हणजे जागृतीत तर मी नामसाधना करतोच आहे, पण तीच नामसाधना अशा रीतीनं मी घट्ट करावी की उद्याला स्वप्न पडलं तरी ते भगवंताचंच स्वप्न मला पडेल आणि गाढ झोपेतून जागा होतानाही माझ्यासमोर नामाचाच विचार असेल, ही भावना त्या ठिकाणी आहे. म्हणून रामकृष्ण आवडी सर्व काळ. पुढे ज्ञानदेव म्हणतात 19व्या अभंगामध्ये, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची. बघतोच आहे ना, थोडासा काही ठिकाणी बदल मागे पुढे काही ठिकाणी झालेला आहे. या पुस्तकाप्रमाणे जाऊया, काही अडचण नाही. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत जनकोटी गेली त्यांची. नामसंकीर्तन जो जो करत जातो त्याच्या अनुषंगानं वैष्णवांचा भाव तयार होत जातो. ज्यांना ज्यांना ते नाम आवडत जातं असे माझी ये जातीचे भेटो मज कोणी, हा जो भाव आहे त्या भावानं वैष्णवांची मांदी आळी आपोआप येते आणि ती आल्या कारणानं आपोआप त्या ठिकाणी नामस्मरणही तेवढंच होत जातं. म्हणून वैयक्तिक स्वरूपामध्ये आपलं नामस्मरण असेल, सामूहिक स्वरूपामधली आपली उपासना असेल, अशा रीतीनं सगळे एकत्र आल्यानंतर त्याच्यातून होणारा जो नामाचा घोष आहे, नामाचं वातावरण आहे, ते
पापे अनंत कोटी गेली त्याची. अनंत पाप जी आहेत ती सगळ्यांची त्या ठिकाणी निघून जातात. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. आपण जीवनामध्ये खूप काही व्रतवैकल्य केले असतील, उपास तपास केले असतील, अन्य अनुष्ठानं केलेली असतील, परंतु अनेक जन्मजन्मांतरीचं आपण हे जे काही गाठोडं पुण्याचं घेऊन आलेलो आहोत त्याच्यामधून खऱ्या अर्थानं जर सुगमता कुठली असेल, सुलभतेचा भाव जर कुठे असेल तर सर्व मार्ग सुगम हरिपाठी. एक प्रकारानं अत्यंत सुलभ साधन जे काही आहे ते नामस्मरणाशी निगडित आहे. या नामाच्या कर्मामध्ये एक प्रकारची सूक्ष्मता, ज्याला म्हणावं कर्माची सूक्ष्मता, तीही नामातून आम्हाला साधते. तपाच्या अनुषंगानं म्हणाल तर कठोरता ही नामाशी निगडित आहे. त्याचबरोबर ज्ञानाच्या अनुषंगानं म्हणाल तर ते नाम तुम्हाला ज्ञानाची जाणीवही करून देतं. तेच नाम तुमच्यामध्ये वैराग्याची भावनाही तीव्र करतं. म्हणून एक प्रकारानं सर्व मार्ग सुगम हरिपाठ. नामामध्ये कर्मयोग आहे, नामामध्ये भक्तियोग आहे, नामामध्ये ज्ञानयोग आहे, नामामध्ये योगाचा भागही आहे. मी ज्या वेळेला नामस्मरणाला बसतो ते जे माझं नामस्मरण आहे ते एक प्रकारानं कर्मयोगाचाच भाग आहे. ते नाम ज्या वेळेला मी श्रद्धेनं घेतोय, प्रेमानं घेतो आहे, त्यावेळेला त्या नामामधला भाव हा भक्तीशी निगडीत होतो. काही काळ, अर्धा तास असेल, 1 तास असेल किंवा दिवसभरामधली वेळ आपण विभागलेली असेल, जितका वेळ मी त्या ठिकाणी एखाद्या आसनामध्ये मांडी घालून बसलेलो असेल, खुर्चीवर बसलेलो असेल, हा एक प्रकारानं तपाचा म्हणा भाव त्या ठिकाणी आहे. ती वृत्तीला वळण देणारी धारणा त्या ठिकाणी आहे. म्हणून योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. आणि म्हणून एका सर्व मार्ग सुगम असणारा हरिपाठ एकदा आम्ही स्वीकारला की तिथे योगाचाही भाव राहत नाही, यागाचाही विचार येत नाही, धर्माचाही भाव म्हणजे एक प्रकारानं अमुक एक करावं, अमुक एक करू नये असाही भाव आमचा त्या ठिकाणी राहत नाही. कारण विभूतींचा विचार करत असतानाही भगवंतानं म्हटलेलं आहे, यज्ञानां जपयज्ञोस्मी. कोणताही यज्ञ असू द्या, त्यातला विचार जर कुठला असेल, खरा यज्ञ कुठला असेल तर जपयज्ञ म्हणजे नामस्मरण हा यज्ञ आहे. म्हणून आपण नाम घेतो तोही एक प्रकारानं आपला यज्ञच आहे. म्हणून नामासाठी वेगळा तपाचरणाचा, वेगळ्या यज्ञाचाही विचार करायचं कारण नाही. नाथांनी तर नाम घेणं हाच जणू काही महायोग आहे असं म्हटलेलं आहे. आणि धर्म म्हणाल तर धर्म आपोआप नामयोगाकडून साधला जातो. तो विपरीत वळण करणारच नाही, विपरीत वर्तन त्या ठिकाणी करणारच नाही. धर्म अधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. हे सगळे लयाला जातात. म्हणजे सगळ्यांचं शेवटी फलित कुठलं असेल, सगळ्यांचं सारभूत तत्व जर कुठलं असेल तर ते केवळ एका नामाशी निगडित आहे, भगवंताशी निगडित आहे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिवीण नेम नाही दुजा. म्हणून आमचा नेम जर कुठला असेल तर तो एकमात्र भगवंताचाच नेम असावा. नामाचाच नेम, नामाचीच नित्य सवय आमच्यामध्ये असावी. बाकी त्या एका नामामध्ये यज्ञही घडेल, यागही घडेल आणि अन्य आमचे क्रियाधर्म जे आहेत तेही घडतील. आणि हे सगळं कसं आहे तर श्रुतींना अनुलक्षून आहे. म्हणून 20व्या अभंगामध्ये ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे, वेदशास्त्र पुराण श्रुतींचे वचन, एक नारायण सार जप. वेदांचा विचार करा, शास्त्रांचा विचार करा किंवा श्रुतींचा विचार करा, पुराणांचा विचार करा, ह्या प्रत्येकानं शेवटी सारभूत तत्व जर कोणतं सांगितलेलं असेल तर ते भगवंत नामाचंच सांगितलेलं आहे.
सगळ्या साधनांचा सारभूत विचार, सगळ्या साधनांमधला तत्वात्मक असलेला शेवटचा महत्त्वाचा विचार जर कुठला असेल, एक नारायण सार जपा. ज्या नारायणामध्येच आम्हाला खऱ्या अर्थानं एकरूप व्हायचं आहे, ज्या नारायणामधूनच आम्ही जन्माला आलेलो आहोत, ज्या नारायणाच्या चैतन्यमय अस्तित्वानं आम्ही आत्ताला वावरतो आहोत, त्याच नारायणाशी आम्हाला आमचा संबंध प्रस्थापित करायचा आहे. म्हणून त्याच भगवंताचं नाम हेच एक प्रकारानं सारभूत आहे. सार म्हणजे सगळ्या साधनांचा एकत्रित करणारा तत्वात्मक असलेला जो विचार, ती भूमिका त्या ठिकाणी आहे. मग हे सार काय आहे? जप तप कर्म हरिवीण धर्म वावुगाची श्रम व्यर्थ जाय. जर भगवंताची अधिष्ठानाची धारणा नसेल, भगवंताच्या विषयीचा भक्तीचा प्रेमाचा भाव नसेल, तर मी कितीही जप केला, कितीही तप केलं, कोणतंही कर्म केलं आणि त्याला भगवंताचा स्पर्श नसेल, ती भावना जर नसेल, तर हे सगळं अत्यंत श्रमाचं काम आहे. वावुगाची श्रम व्यर्थ जाय. आपण काही वेळेला प्रपंचामध्ये म्हणतो, अरे मी एवढी मेहनत घेतली पण काही त्याचं चीज झालं नाही. का बरं? तर त्याची जी दखल घ्यायला हवी होती ती दखल कोणी घेतलीच नाही, त्याचा उपयोगच झाला नाही. तसं आम्ही जप करतो, पण तो जप करत असताना त्याच्या जपासाठी असणारा जो आंतरिक प्रेमभाव आहे, ती जी आवड आहे, ती आवड नसेल. मला गुरूंनी सांगितलं, मी अनुग्रह घेतला, मग एवढा जप तुम्ही करा म्हणून मी तो आज जप केला आणि टाकून दिला. म्हणजे आमची भावनाच ही असते, मी आजचा जप केला आणि टाकला. ही जर भावना असेल तर वावुगाची श्रम व्यर्थ जाय. म्हणून आमचे श्रम खऱ्या अर्थानं व्यर्थ होतात. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. अनुभवसिद्ध मार्ग जर कुठला असेल तर तो निवांत होणारा मार्ग हा केवळ एका नामाशी निगडीत आहे. शरीरालाही स्वस्थता आहे, मनालाही स्वस्थता आहे आणि बुद्धीलाही एक निश्चयात्मिका आहे. म्हणून आपण घेतलेलं नाम भगवंत स्मरणाच्या अनुषंगानं श्रद्धेनं घेतल्यानंतर आम्ही आपोआप हरिपाठी जातो. भगवंताला आधारानं आम्ही पुढे जातो. आमचं बोट भगवंतानं धरलेलं आहे आणि तो मला चालवतो आहे, तो मला पुढे नेतो आहे, या भावनेमधला असणारा आपला प्रपंच हा या अनुषंगानं आहे. आणि यासाठी ज्ञानदेवांचा दृष्टांत आहे, भ्रमर गुंतले सुमन कलिके. तो जो भ्रमर आहे, तो भ्रमर मकरंदाच्या सेवनासाठी त्या कमळाच्या आतमध्ये शिरतो आणि तो शिरल्यानंतर तो इतका त्याच्यामध्ये हळुवारपणानं शिरतो की कमळाला बाकी कुठेही काही त्रास होणार नाही हे तो बघतो आणि अगदी सहजपणानं त्यातला मकरंद तो सेवन करतो. म्हणून जसा हळुवारपणानं भ्रमर कमळामधला मकरंद सेवन करतो, तसं आम्ही भगवंताचं नाम हळुवारपणानं सहजतेनं घ्यावं. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आनंदाचा भाव त्या ठिकाणी आहे. आणि निवांत होणं म्हणजेच एक प्रकारानं स्वस्थचित्त होणं आहे. प्रपंचामध्ये कितीही आम्ही निवांत होऊ म्हटलं म्हणून आम्ही निवांत होतो असं नाही. आज नाही उद्या मी निवांत होईन, उद्या नाही परवा निवांत होईन असं म्हणताना आमची शेवटची वेळ येते, पण आम्ही निवांत झालेलो नसतो. म्हणून खऱ्या अर्थानं निवांत व्हायचं असेल तर आपल्या जीवनाची सगळी सूत्र अर्जुनानं जशी भगवंताच्या स्वाधीन केली, तशा रीतीनं आम्हाला भगवंताच्या स्वाधीन करता आलं पाहिजे. तू ठेवशील तसा मी राहीन, ही मनाची जर एक धारणा आम्ही तयार केली तर आपोआप प्रपंच कसाही असू दे, आम्ही सहजपणानं निवांतपणानं तिथे राहतो. नामाच्या साधनानं, नामस्मरणानंच आम्हाला हे साध्य होऊ शकतं. म्हणून हरिपाठी गेले ते निवांतची झाले.
भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियेले. म्हणून ज्ञानदेवांनी असं म्हटलं की हरिनाम हा सुद्धा एक मंत्रही आहे आणि शस्त्रही आहे. मंत्र आणि शस्त्र हे दोनही सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. काही भाग आपल्याकडे असा आहे की केवळ मंत्राच्या उच्चारणानं काही घटना घडू शकतील किंवा काही अरिष्टांचं निराकरण होईल. काही शस्त्र अशी आहेत की जी आम्ही समोरच्यावरती वापरण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमच्या अडचणींचं निराकरण होईल. पण नामामध्ये मंत्रहीच सामर्थ्य आहे आणि शस्त्राचंही सामर्थ्य आहे. हे श्रेष्ठत्व त्या ठिकाणी. मंत्राच्या द्वारा एक प्रकारची प्रसन्नता, आनंदाची भावना आमच्यामध्ये निर्माण होते. कदाचित सुरुवात करताना काही काळ आम्हाला नामस्मरणाला बसल्यानंतर आळस येईल, कंटाळवाणेपणा होईल, आत्ता राहू दे अशी भावना येईल. पण जर सातत्य आम्ही त्या नामाचं ठेवलं तर काही एका कालावधीनंतर आमचं मनच असं म्हणतं की मला हे आता बाकीचं काही नको, मी नामामध्येच राहतो. म्हणून राधाकृष्णनांनी ज्या वेळेला न्यायमूर्ती गुरुदेव रानड्यांना भेटीची वेळ मागितली त्यावेळेला राष्ट्रपती पदावरती असलेले राधाकृष्णन, पण गुरुदेव रानड्यांनी त्यांना उत्तर पाठवलं, आपण अमुक दिवशी अमुक तारखेला भेटायला या, पण मला जर नामाने सोडलं तरच मी तुमच्याशी बोलू शकेन, अन्यथा मी बोलू शकणार नाही. तेव्हा एखादा दिवस तुम्ही तुमच्या टाईम टेबलमध्ये असा ठेवा की आत्ताला बोलणं झालं नाही, आपण नंतर बोलू. ही जी भूमिका आहे, ही भूमिका म्हणजे मंत्राच्या अनुषंगानं आम्ही त्याच्याशी निगडीत होतो. आणि शस्त्र अशा अर्थानं की आमच्यामधल्या विकारांचं छेदन होतं. कामक्रोधाधिक विकार आमचे जे आहेत ते हळूहळू कमी होत जातात. आणि एकदा विकार कमी होत गेले की वृत्ती अंतर्बाह्य एक प्रकारची म्हणता येईल, चांगली म्हणता येईल अशा रीतीची होते. यमे कुळगोत्र वर्जियले. आणि अशा वेळेला तो यमसुद्धा आमच्याकडे बघत नाही, त्या कुळाकडे सुद्धा तो बघत नाही की अरे इथे भगवंताचं नामाचं अधिष्ठान आहे, मला यांना उचलणं अवघड आहे. याचा अर्थ आपण चिरंजीव होतो किंवा मृत्यू येत नाही असं नाही. मृत्यूच्या अनुषंगानं असलेली जी भीती आहे ती भीती आपली निघून जाते. सामान्य माणूस मृत्यूची वेळ येते त्यावेळेला घाबरतो, भीतो. जसजशा तुमच्या नाड्या आतल्या ओढायला सुरुवात होते तसतसा जीव कासावीस होत जातो. पण माझी वेळ आता जायची झालेली आहे, मी आता हा देह सोडणार आहे, इतक्या सहजपणानं बोलणारी वृत्ती ही नामाच्या अनुषंगानं साधकामध्ये येते. याचाच अर्थ यमे कुळगोत्र वर्जियले. म्हणून एक प्रकारानं त्या कुळगोत्राचाही विचार हा आमच्यामधून निघून जातो. 21वा घ्यायचा आहे का पुढे? घे ना. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. नामाच्या अनुषंगानं काळाचा विचार नाही. कोणतंही कर्म करत असताना त्या कर्मामध्ये आपण काळाचा, वेळेचा विचार करतो. दान द्यायचं असेल तरीही आम्ही दानाच्या अनुषंगानं काळाचा, वेळेचा विचार करतो. आणि तीर्थस्नानाला सुद्धा आमच्याकडे काही विशेष काळ सांगितलेले आहेत, विशेष वेळा दिलेल्या आहेत. पण नामस्मरणाच्या बाबतीमध्ये मात्र कोणताही काळाचा आणि वेळेचा विचार नाही. 24 तास अखंडपणानं आपण नाम घेऊ शकतो. दासबोधातला नामस्मरणाचा समास आपण अभ्यासलेला असेल, वाचला असेल. समर्थांनी अत्यंत विस्तारानं तिथे नामाचा विचार मांडलेला आहे. अन्य कोणतंही कर्म करताना मला त्या ठिकाणी कर्माच्या अनुषंगानं स्नानाची आवश्यकता असते, सोवळं ओवळं बघावं लागतं,
ते पुरोहित बघावे लागतात, त्यांनी सांगितलेलं साहित्य मला उपलब्ध करावं लागतं. पण नामाच्या बाबतीमध्ये मी सकाळी अंथरुणावरती उठून सुद्धा केवळ एक चूळ भरली आणि नामस्मरण करायचं म्हटलं तरी मला नामस्मरण करता येतं. किंवा रात्री झोपायच्याही वेळेला मला नामस्मरण करता येतं. अंगामध्ये ताप आहे, मी स्नान केलेलं नाही आहे, अशक्तपणा आहे, तरीही मला नामस्मरण करता येतं. म्हणून काळ वेळ नाही, उच्च पक्ष पाही उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आम्ही नाम इतकं स्वतंत्र आहे आणि श्रेष्ठ आहे की त्याला अशा रीतीच्या काळाच्या बंधनामध्ये आम्ही बांधू शकत नाही. म्हणून नामाचा भाव अखंडपणानं मला घेता येतो. कृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. भगवंताचं नाम जे आहे ते आमच्यामधले सगळेच दोष दूर करतं. वाल्मिकीला सुरुवातीला नाम घेताना उच्चार नीट होत नव्हता, म्हणून नारदांनी त्याला राम राम म्हटलं, पण तो मात्र मरामरा म्हणत राहिला. तसं म्हटलं तर मंत्रोपासनेमध्ये आम्हाला एक प्रकारानं काही वेळेला मंत्रांचे उच्चार नीट झाले नाही तर दोषाचा भाग तिथे येतो. पण नामाच्या बाबतीमध्ये मी माझ्या कदाचित वाणीचा भाग असेल, अज्ञानाचा भाग असेल, जरी मी नाम उच्चारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये शब्दांचा जरी भाग झाला तरीसुद्धा सगळ्या दोषांचं हरण भगवंताचं नाम हे त्या ठिकाणी करतं. आणि त्याचबरोबर जड जीवा तारण हरी एक. सगळ्यांना जड जीव ह्याचा अर्थ अज्ञानी जीव, ज्याला कुठलंही ज्ञान नाही आहे, कुठलाही फार मोठा विचार नाही आहे, कुठलाही अभ्यास नाही आहे, असा माणूससुद्धा भगवंताचं केवळ नाम घेतो आहे, त्या नामानंही तो तरुण जाऊ शकतो. म्हणून भगवंताचं नाम हे एक प्रकारानं आमच्यामधल्या पापांचाही भाग दूर करतं आणि तारण म्हणजे तरुण नेणारा भावही आमच्यामध्ये तो निर्माण करतो. हरी नाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. म्हणून एक प्रकारानं आपली जिव्हा, आपली जीभ, आपली वाणी हिला एकच काम असावं की जे काम आम्हाला नामांमध्येच गुंतवून ठेवेल. म्हणून भगवंताचं नाम जेवढं मी वाणीनं घेत राहतो तेवढंच एक प्रकारानं पुण्यकर्म म्हणा हे आपल्याकडून घडत राहतो. कारण त्या नामाबरोबर माझ्यावरतीही परिणाम होतो आणि ज्या वास्तूमध्ये मी आहे, ज्या परिसरामध्ये मी आहे, त्या परिसरामध्ये सुद्धा भगवंत नामाची स्पंदनं आपोआप तयार होत राहतात. म्हणून उपमा त्या दैवाची कोणवानी. असा जो कोणी अखंड नाम घेतो आहे, केवळ श्रद्धेनं घेतो आहे, त्यांना दैवाची त्याची विचारच करायचं कारण नाही. त्याच्या दैवाचा जो भाग आहे तो भाग म्हणजे एक प्रकारानं आनंदाचाच भाग आहे. संतांनी याच अनुषंगानं अखंड नाम घेतलं म्हणून ते संत या पदापर्यंत जाऊन पोचले. इतरांना एक प्रकारचा आनंदाचा भाव त्यांच्याकडे बघितल्यानंतर अनुभवाला आला. ज्ञानदेवा सांग झाला नामपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणाले, माझा अनुभव आहे की नामपाठ जो आहे, हरिपाठ जो आहे, हा सांग झाला म्हणजे संपूर्ण झाला. एखादं साधन करताना त्याच्यामध्ये येणारी जी संपूर्णता आहे, ही संपूर्णता, परिपूर्णता त्या नामाच्या अनुषंगानं आहे. आणि मनापासून ज्या वेळेला आपलं साधन होतं, साधनाचं प्रेम आपल्यामध्ये येत जातो आणि त्या प्रेमामधून त्या नामाला मी जेवढा घट्ट चिकटतो तेवढाच तो नामपाठ सांग होतो. आपणही इतर वेळेला कर्माच्या बाबतीमध्ये म्हणतोच ना, सांग पूर्ण झालं, व्यवस्थित कर्म झालं. तशी नामाची भावना माझ्यामध्ये ह्या हरिपाठामधून पूर्णत्वाकडे येते.
पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आणि आपले जे पूर्वज आहेत ते पूर्वजही त्यांच्या कर्मानुसार जर कुठे मध्ये अडकलेले असतील तर त्यांचाही मार्ग हा त्या ठिकाणी निर्विघ्न होत जातो आणि तेही वैकुंठापर्यंत जातात. अखंड नामस्मरणाची वृत्ती, भगवंत नामाचा असलेला भाव हा आपल्यामध्ये सातत्यानं येणं हाच खऱ्या अर्थानं हरिपाठ आहे. म्हणून अगदी एक सहज अभ्यास म्हणून जरी आपण केलं तरी आपल्या लक्षामध्ये येईल. तुम्हाला जर असं म्हटलं की 8-9 हजाराचा जप करायचा आहे, तुम्ही तो रोज केला पाहिजे. तुमची पहिली प्रतिक्रिया असेल, अरे 9 हजाराचा जप मला करायचा आहे, माझ्याच्याने नाही होणार. फार तर मी 1 दिवस करेन, 2 दिवस करेन, तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाल मी नाही करणार. पण इथे ज्ञानदेव जे म्हणत आहेत की सातत्यानं ज्या वेळेला आम्ही हे नाम घेतो त्यावेळेला ते नाम आमच्यामध्ये कसा बदल घडवतं. सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचं मुखप्रक्षालन केल्यानंतर 1000 जप करा, कुठलाही घ्या, तुमचं नाम कोणतं घ्या हा भाग माझ्यासमोर नाही आहे. नंतर तुम्ही चहा कॉफी काय घ्यायची ती घ्या, त्याच्यानंतर पुन्हा 1000चा जप करा. तुमचं फिरणं असेल किंवा अन्य काही कामं असतील ती तुम्ही करा. स्नानानंतर तुम्ही पुन्हा 1000चा जप करा. दुपारी जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर 1000चा जप करा. संध्याकाळी दुपारी तुम्हाला जसा वेळ मिळतो आहे त्यावेळेत 1000चा जप करा. रात्रीच्या जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर 1000चा जप करा. रात्री झोपण्यापूर्वी 1000चा जप करा. हे जर तुम्ही 2-4 दिवस अनुभवलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की सलग माझा 8-9 हजाराचा जप होणार नाही आहे, पण दिवसभरामधला हा टप्प्याटप्प्यानं जरी मी जप करत गेलो तरीसुद्धा तो 8-9 हजाराचा जप माझ्याकडनं सहजपणानं होतो. इथे मला कुठेही माझी बाकीची कामंही बाजूला होत नाहीत किंवा वेगळा वेळही मला द्यावा लागत नाही. आणि तसा विचार कराल तर सवयीनं तुमचं 15 ते 20 मिनिटाचा कालावधी हा 1000 जपाला साधारणपणानं जातो. मग मी 20 मिनटं 15 मिनटं जरी माझी अशा रीतीनं थोड्या थोड्या वेळानंतर किंवा एखाद्या कर्माच्या आधी आणि एखाद्या कर्माच्या नंतर देत गेलो तर ती नामाची एक सवय मला लागते आणि त्याच्यातून आवडही निर्माण होते. ती आवड निर्माण झाली की आपोआप पुढचा भाग निर्माण होत जातो. मला वाटतं आपण थांबूया इथे. 10 मिनिटामध्ये पुढचे 22व्या अभंगापासून पुढचा भाग आपण घेऊया.